लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी आज मुख्यमंत्री या ठिकाणी आढावा दौरा घेणार आहेत। आपल्यासोबत लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले सर आहेत। सर, काय म्हणाल, लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे? सर, तसं बघितलं मे महिन्यापासूनच पावसाचं सगळी सुरुवात झाली, पण गेल्या साधारण एक चार स्पेल आपण म्हणू, ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती आपल्या इथं निर्माण झाली। काही ठिकाणी जीवितहानी पण झाली, काही ठिकाणी शेतीचं तर पूर्ण नुकसान झालं, सोयाबीनचं वगैरे, जमिनी खरडून गेल्यात, जनावरांचं मृत्यू झालेले आहेत। आणि आजपर्यंत ह्या सगळ्याचे जे पंचनामे झाले, साधारण ऑगस्टपर्यंतच्या ह्याचं राज्य सरकारकडनं आत्तापर्यंत 244 कोटी रुपये हे लातूरसाठी मदतीच्या रूपातनं राज्य सरकारकडनं देण्यात आलेले आहेत। लवकरच आता ते शेतकऱ्यांच्या जे असेल त्यांच्या खात्यावर जमा होतील आणि पुढचे पण पंचनामे चालू आहेत। म्हणजे हा आकडा मी जो सांगितला हा ऑगस्टपर्यंतचा आहे। त्याच्यानंतर पण जी अतिवृष्टी झाली, आता काल पण निलंगा, औसा वगैरे या ठिकाणी म्हणजे पाऊस एवढा झाला, पूर परिस्थिती झाली, तर त्याचे पण पंचनामे चालू आहेत। आणि काल कॅबिनेट नंतर सीएम साहेबांनी स्वतः जाहीर केले की लागल तेवढी मदत आम्ही म्हणजे सगळीकडे, नुसतं लातूरच नाही, धाराशिव वगैरे जिथे जिथं पूर परिस्थिती झाली त्या ठिकाणी आम्ही लागल तेवढी मदत देऊ। कुठलीही मदत कुणापासूनही वंचित कुणी राहणार नाही। लातूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 6 लाख हेक्टर खरीप हंगामात पेरणी होते, त्यापैकी 4 लाख हेक्टरवरील पिकं बाधित झाली। शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था ही या खरीप पिकावर अवलंबून असते। कसं बघता या सर्व बाबी? नाही, तेच मी सांगितलं की सोयाबीन वगैरे ही पिकं पूर्णच गेलेली आहेत, त्यामुळं नुकसान तर फार मोठं झालेलं आहे। आणि शेतकऱ्यांच्या बरोबर राज्य सरकार आहे, त्याची पाहणी करायलाच आज स्वतः मुख्यमंत्री इथं आलेत। काल मुख्यमंत्र्यांनी पण सर्व पालकमंत्र्यांना जिकडे जिकडं पूर परिस्थिती झाली आहे त्यांना सांगितलं की प्रत्येकानं मुंबईमध्ये कुणी थांबू नका, तुम्ही आपल्या आपल्या विभागात जाऊन पाहणी करा आणि आम्ही पण सगळे जाणार आहे। आणि त्याचाच दौरा आज सोलापूर आणि लातूरचा मुख्यमंत्र्यांचा आज होतोय आणि 100% मदत ही शेतकऱ्यांना सर्व बाजूनं सरकार करेल। आज मुख्यमंत्री येणार आहेत, काय अपेक्षा असणार? नाही, अपेक्षा काय सर, आता परिस्थिती तर मुख्यमंत्र्यांना माहीतच आहे, पण एक सर्वसामान्य लोकांची पण अपेक्षा असते की बाबा यावं, बघून जावं। आणि आज तेच हे करायला आज मुख्यमंत्री इथं येतात की एकंदर परिस्थिती काय, आता रस्ते, पूल, छोटे छोटे गावाला जोडणारे ते वाहून गेलेत, असे अनेक इतर पण प्रश्न, म्हणजे शेतीचा हा एक बाजू झाली, पण बाकीचे पण या पूर परिस्थितीमुळे झालेत। त्यामुळे या सगळ्याचंच वेगवेगळ्या पद्धतीनं निधी देऊन ही जी काय ती मदत देण्याचं काम राज्य सरकारचं चालू आहे। तर हे होते शिवेंद्रराजे भोसले। लातूरच्या पालकमंत्र्यांनी या प्रकरणी मोठ्या प्रमाणात अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि तशी मदतही जाहीर केलेली आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, औसा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।